राजाची मर्जी सांभाळणं आणि न्याय सत्तेच्या कचाट्यात न सापडणं हे आर्थिक व्यवहाराचं प्रमुख सूत्र आहे. हा जो इलेक्टोरल बॉन्डचा इश्यू आहे याचं राजकारण होऊच शकत नाही, कारण सगळ्यांनाच पैसे मिळालेले आहेत आणि सगळ्यांनीच ते घेतलेले. मुंबईच्या खालोखाल अर्थव्यवस्थेचं मोठं केंद्र म्हणजे कलकत्ता आहे, त्यामुळे ममता बॅनर्जींना जास्त पैसे मिळाले आणि बिचाऱ्या काँग्रेसला आता धड मुंबईत सत्ता नाही, दिल्लीत सत्ता नाही आणि बंगालमध्येही नाही. ह्या कंपन्या कुणी फ्लोट केल्या, त्यांचा पैसा कुठून आला, कुणी या राजकारण्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनी दिला का? म्हणजे हा मनी लॉन्डरिंगचा सुद्धा एक प्रकार असू शकतो. लोकांना काय वाटत होतं की अंबानी आणि मोदी, अडानी आणि मोदी असं काहीतरी सापडेल, हे भलतंच काहीतरी निघालेलं आहे. 55,000 कोटी रुपयाची निवडणूक आहे आणि आपण 16,000 कोटीच्या बॉन्डच्या सगळ्या तलाश घ्यायचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाली आहे, त्याचे टप्पे जाहीर झालेत, पडघम वाजू लागलेत आणि या सगळ्यातच अजून एक गोष्ट आली, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार SBIनं आणि मग निवडणूक आयोगाने SBIनं दिलेल्या डेटावर इलेक्टोरल बॉन्ड्सचा डेटा उघड केलाय. कुणी कोणत्या पक्षाला किती पैसे दिले, त्याच्यात कुठली कंपनी प्रमुख आहे, मग त्याचं काही को रिलेशन आहे का मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट्सवर, बेनिफिट्सबद्दल, कोणता पक्ष याच्यात काय मिळवतो, याच्यात वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. वेगवेगळी वर्तमानपत्र, पत्रकार त्यांचं को रिलेशन करू पाहतात. पण मुळात भारतीय निवडणुकीत इतका पैसा का लागतो? ती कॉर्पोरेट्सवरतीच अवलंबून आहे का? इलेक्टोरल बॉन्ड्समुळे लोकशाहीवरती काही परिणाम होतो का? हे सगळे मुद्दे या निमित्तानं चर्चेला येतात. या मुद्द्यावर आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बोलण्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात विचारवंत विनय हर्डीकर सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. आपण थेट इलेक्टोरल बॉन्डपासून सुरुवात करू. मोठ्या कंपन्यांनी अनॉनिमसली पक्षांना पैसे फंड देणं आणि मग त्याच्यामुळे हे सगळं झालेली गोष्ट, तुमचं काय विश्लेषण? हे पूर्वीपासून चालू होतं. साधारण 1968-69 साली काँग्रेस पक्षामध्ये चलबिचल सुरू झाली आणि काँग्रेस पक्षाचा नेता कोण असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला पहिल्यांदा उघडपणाने इंदिरा गांधी विरुद्ध मोरारजी देसाई असे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सामना झाला आणि त्यावेळेला IQ पण विश्वसनीय बातमी अशी होती की टाटांनी इंदिरा गांधींच्या बाजूनी उभं राहणाऱ्या खासदाराला ते 1 कोटी रुपये त्यांनी दिलेले होते आणि यांचा रेट काहीतरी 25 लाखाचा होता. त्यामुळे व्यापारी, जो नंतर आपण उद्योगपती, उद्योजक आणि आता सेवा क्षेत्रात काम करणारे लोक, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे महत्त्वाची भूमिका बजावतात ते आणि सत्ता यांचं नातं हे जुनं आहे. म्हणजे राजाने व्यापाऱ्याला संरक्षण द्यायचं, त्याच्या बदल्यात व्यापाऱ्याने राजाला कर द्यायचा, वेळप्रसंगी कर्ज द्यायचं आणि धार्मिक देवळं वगैरे उपक्रम जे असतात त्या सगळ्यांना देणग्या द्यायचा. ही जुनी स्टाईल आहे आणि ह्याला आधुनिक अर्थव्यवस्थासुद्धा अपवाद नाही आहे. कारण आणि त्याच्यामध्ये केवळ पैशाचा प्रश्न आहे असं नाही. व्यापार जर चांगला चालायचा असेल किंवा उद्योगधंदे चांगले चालायचे असतील तर देशामध्ये चांगली सत्ता लागते, ज्याच्यामुळे देशामध्ये शांतता असेल, सुव्यवस्था असेल, त्या देशाचे जे काही कायदे असतील, त्याचं राज्य असेल. त्यामुळे हा काही नव्याने घडणारा प्रकार नाही आहे. राजसत्ता आणि अर्थसत्ता आणि धर्मसत्ता या तिघांच्या तावडीत सर्वसामान्य माणूस असतो. पण या 3 सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य माणसाला जगतासुद्धा येत नाही, असा तिढा आहे. तुम्ही 1970 सालाचा उल्लेख केला. आम्ही वाचतो की टाटा बिर्लांचं सरकार, अंबानी अदानींचं सरकार, उद्योजक बदलतात पण पॅटर्न सेम राहतो. तर मग मुळात का एवढे पैसे लागतात? म्हणजे का लागती राजसत्तेला अर्थसत्तेची गरज का लागते? एक तर लोकशाहीमध्ये निवडणूक हा मोठा प्रकार असतो आणि निवडणुकीचा खर्च हा एक मोठा मामला असतो. आपल्याला दर 5 वर्षांनी येणारी निवडणूक फक्त दिसते,
पण 5 वर्षांनंतर येणारी निवडणूक लढवण्यासाठी 5 वर्ष त्या पक्षाला आपली पक्ष संघटना नुसती सांभाळून भागत नाही, त्याला ती मजबूत करत न्यावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ आता कुठलाही राष्ट्रीय पक्ष घ्या तर सगळ्या राज्यात त्याची ऑफिसं पाहिजेत, तिथे काम करणारी माणसं पाहिजेत. आणि ही काम करणारी माणसं म्हणजे पक्ष कार्यकर्ते नसतात. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, बिल देण्याची व्यवस्था पाहिजे. आणि याशिवाय पुन्हा पक्षाचे जे पूर्णवेळ कार्यकर्ते असतील त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय ही करावी लागते. त्यामुळे लोकशाहीमध्ये पक्ष स्थापन करणं, पक्ष चालवणं याच्यासाठी पैसा लागतोच. वादाचा मुद्दा कुठे येतो तर ज्या वेळेला निवडणुकीत आमच्या पक्षाला मतदान करा म्हणून फक्त खोटी आश्वासनं देऊन भागत नाही, राजकीय पक्ष पैसेही द्यायला लागतात, त्यावेळेला तिथे भ्रष्टाचार झाला असं आपल्याला म्हणता येईल. पण लोकशाही टिकायची असेल तर पक्ष पाहिजेत. पक्ष टिकायचे असतील तर त्यांचं देशभर जाळं पाहिजे. ते टिकायचं असेल तर मॅनपॉवर पाहिजे, निरनिराळी संसाधनं पाहिजेत. आणि हे सगळं करायचं असेल तर पैसा पाहिजे. हा पैसा राजकीय पक्षांनी कुठून मिळवायचा हा प्रश्न कायमचा लोंबकळत पडलेला आहे. आणि मला असं वाटतं पडलेला नाही आहे, तो मुद्दाम तसा ठेवण्यात आलेला आहे. अगदी अमेरिकेत सुद्धा लॉबिस्ट असतात, वेगवेगळे ऑफिशियल तिथं तर फंड रेझिंग होतं. भारतामध्ये इलेक्टोरल बॉन्ड हा त्याचाच एक कदाचित आधीचा प्रकार असं समजू. पण मग ह्याच्या बदल्यात राजसत्तेनं त्या अर्थसत्तांना मदत करावी, सहाय्यभूत ठरतील अशा गोष्टी कराव्यात, असं जर का केलं, असं अपेक्षित असतं असं म्हणतात. असं जर का असेल तर मग त्याचं काय? आणि अशा वेळेला एखादी कंपनीचे इंटरेस्ट आणि मतदारांचे इंटरेस्ट यांच्यात कॉन्फ्लिक्ट असेल तर काय करायचं? कंपनीचे इंटरेस्ट आणि मतदारांशी कॉन्फ्लिक्ट येणं हे जर ती खरी उद्योजक कंपनी असेल ना तसं होणारच नाही. कुठलाही उद्योग चालवणाऱ्याला हे कळतं की हा मतदार पक्षासाठी आहे, माझ्यासाठी हे गिऱ्हाईक आहे. आणि हे भान ज्या उद्योगपतीला आहे किंवा उद्योजकाला आहे तो कधीच गिऱ्हाईकाच्या म्हणजे मतदाराच्या विरोधात जाईल असं मला वाटत नाही. त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट त्या पद्धतीचा असेल असं नाही आहे. पण तरी कृत्रिम टंचाई निर्माण करणं, उदाहरणार्थ इमर्जन्सीनंतर ज्या वेळेला इलेक्शन झाली त्यावेळेला अशी एक बातमी म्हणा, अफवा म्हणा पसरली ती की यांनी चहाच्या मळेवाल्यांच्याकडनं काँग्रेसने प्रचंड पैसे घेतलेत, त्यामुळे चहाची किंमत एकदम दुप्पट होणार आहे. म्हणजे 25 किलोचा चहा 50 रुपयाला इलेक्शननंतर अवेलेबल होईल असाही प्रचार त्यावेळेला झाला होता. तर 2 प्रकारे हे होऊ शकतं. म्हणजे एक, व्यापारी वर्ग स्वतःचे हित सांभाळण्यासाठी मतदाराच्या म्हणजे गिऱ्हाईकाच्या विरोधात काही करणार नाही, हे जसं एक अर्थव्यवस्थेचं किंवा अर्थशास्त्राचं सूत्र आहे. आणि ते जो पाळणार नाही तो फार काळ व्यापारात काम करू शकणार नाही. पण त्याच वेळेला व्यापारी हे कोणी संत तुकाराम नसतात, त्यामुळे त्याच मतदाराची आणि गिऱ्हाईकाची अडचण निर्माण करण्याची पावलंही ते उचलू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ आता सध्या जो उठतो तो नेहरूंच्यावर टीका करतो आणि विशेषतः भाजपचा असला तर फारच करतो. आणि नेहरूंनी हे जे समाजवादी नियोजन भारतावर लादलं त्याच्यावर आम्हीही टीका केलेली आहे. म्हणजे शेतकरी संघटनेने, आमच्या स्वतंत्र भारत पक्षाने. पण धनंजयराव गाडगिळांनी एका ठिकाणी असं लिहिलं आहे की सरकारने हे सगळं आपल्या हातात का ठेवलं तर स्वातंत्र्याच्या आधीच्या 10 वर्षात दुसऱ्या महायुद्धाचा फायदा घेऊन इतक्या प्रकारची कृत्रिम टंचाई व्यापाऱ्यांनी निर्माण केलेली होती. आणि ते त्या काळच्या तुम्हाला सगळ्या वाङ्मयात वगैरे तुम्हाला वाचायला मिळतं की प्रत्येक वस्तू, जीवनावश्यक सगळ्या वस्तू महाग केलेल्या होत्या. आणि सरकारनी म्हणजे त्यावेळेला परक्यांचं सरकार होतं तर सरकारनी त्यांच्यावर बंधनं घातली ती की युद्धासाठी एवढ्या गोष्टींचा पुरवठा सैन्याला व्यवस्थित झाला पाहिजे आणि तो एवढ्या किमतीत झाला पाहिजे. ते त्यांनी सगळे
सर्वसामान्य ग्राहकाकडनं वसूल केलं, त्यामुळे सरळ सरळ व्यापारी किंवा आपले देशी उद्योजक यांच्या ताब्यात जर देशाची अर्थव्यवस्था दिली तर कदाचित तेच पुढे चालू राहील. म्हणून भारतामध्ये समाजवादी नियोजनाची अर्थव्यवस्था आणण्यात आली, असं धनंजयराव गाडगीळ यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे जरी हे खरं असलं की गिराईक किंवा मतदार जगण्यावरती व्यापार आणि अर्थव्यवस्था अवलंबून आहे, तरीसुद्धा स्वार्थप्रेरणा ही प्रत्येक वेळेला नैतिक बंधनं मानेलच असं नाही. त्यामुळे मग सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. मग त्या हस्तक्षेपाचे निरनिराळे मार्ग आपल्या देशामध्ये वापरून झालेले. म्हणजे जे लायसन्स परमिट राज होतं तर ते संबंध तो एक मोठा हस्तक्षेपच होता. मग त्या हस्तक्षेपामधनं व्यापाऱ्यांना, सरकारला किंवा म्हणजे मंत्र्यांना पैसे देण्याच्या संधी उपलब्ध होतात. असं पण आहे का की आजही भारतातलं सरकार हा भारताचा सर्वात मोठा स्पेंडर आहे. इन्फ्रा प्रोजेक्ट असतील आणि काहीतरी असेल, भारताचं बजेट एवढं आहे किंवा जर का हा सर्वात मोठा स्पेंडर असेल तर त्यांना आपल्याला फेवर करावं म्हणून दिलेली ही सर्व्हिस फी आहे का? नाही, पण राजाची मर्जी सांभाळणं, राजकीय सत्तेची मर्जी सांभाळणं आणि न्याय सत्तेच्या कचाट्यात न सापडणं हे आर्थिक व्यवहाराचं प्रमुख सूत्र आहे. आणि याच्या बदल्यात राजकीय सत्तेने तुम्ही गिराईकाकडनं किती वसूल करता इकडे दुर्लक्ष करणं हे साठलोट कायमच असतं. हे नाही असा देश किंवा हे संपवण्याचे प्रयत्न झाले पण ते फार अल्पकालीन होतात. का मुळात हे सगळी स्वार्थप्रेरणा, जे शेवटी व्यापार किंवा उद्योग कशावर चालतात ते एक गरज आहे आणि एक गरज भागवणारा आहे आणि मध्ये काम करणारी माणसं आहेत. तर ह्या तिघांनाही आपापला स्वार्थ आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्याचा स्वार्थसुद्धा टोटली अनैतिक नाही मानता येत. जसं मध्यम वर्गाचा आवडती मागणी म्हणजे मध्यस्थ हलवा, दलाल नकोत. पण दलाल ही सुद्धा पुन्हा तो उत्पादक आणि गिराईक यांच्यामधली एक मोठी लिंक असते. उत्पादकाला सगळीकडे जाऊन विकणं शक्य नाही आणि दलाल त्याला जागेवर पैसे देऊ शकतो, त्याचे कष्ट कमी करू शकतो आणि तुम्हाला जागेवर मिळतं म्हणून दलाल पैसे घेतो. त्यामुळे दलाल हटवला तर मार्केट कोलमडून पडेल. तसंच कारण दलालाच्या स्वार्थप्रेरणेचा सुद्धा तुम्हाला एक भान ठेवलं पाहिजे. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे स्वार्थ, म्हणजे उदाहरणार्थ राजकीय पक्षांचा स्वार्थ काय, तर आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे. व्यापाऱ्यांचा स्वार्थ काय, जो सत्तेवर येईल त्यांनी माझ्या व्यापारात अडथळा आणता कामा नये. मतदाराचा स्वार्थ काय, तर याच्या हातात सत्ता दिली म्हणजे एक तर कायदा आणि सुव्यवस्था बऱ्यापैकी देशामध्ये असेल आणि जीवनावश्यक वस्तू या मला आवाच्या सव्वा दराने खरेदी कराव्या लागणार नाहीत. हे तीन स्वार्थांमधला हा सगळा बॅलन्सिंग ॲक्ट आहे. याच्यात समतोल साधण्यामध्ये अर्थव्यवस्था चालत असते. पण असं दिसतं की जे सरकार सत्तेवर आहे किंवा जो पक्ष सत्तेवर आहे त्याला आता इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये डिसप्रपोर्शनेटली जास्त डोनेशन्स मिळालेली आहेत. अगदी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष आहे सत्तेवर तर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर काँग्रेस आणि इतर पक्ष आहेत. मात्र प्रत्येक पक्षाला देणग्या मिळाल्या आणि त्यांनी त्या स्वीकारलेल्या पण आहेत. म्हणजे जे आता विरोध करतात त्यांनी सुद्धा. तर हे डिसप्रपोर्शनेट असणं आणि विरोध करणाऱ्यानं पण प्रत्यक्षात देणग्या स्वीकारलेल्या असणं या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता? व्यापारी म्हणजे गुंतवणूकदार चतुर असतो. त्यामुळे उगवत्या सूर्याला नमस्कार हे त्यांचं पहिलं सूत्र असतं. परिस्थिती जर उलट असते ना तर भाजपचा आकडा काँग्रेससमोर आला असता आणि काँग्रेसचा आकडा भाजपसमोर आला असता. आणि हे मी असं काय म्हणायचं नुसतं शाब्दिक बोलत नाही. 85-86 सालची गोष्ट आहे. पुण्यामध्ये भाजपचं राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन भरलं 3 दिवसाचं. 85-86 साल म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची निवडणूक होऊन गेली. ती भारतीय जनता पार्टीचे 543 2 खासदार होते आणि त्यामुळे झाडून सगळे नेते पुण्याला आलेले होते कारण रिकामेच होते सगळे.
अटल बिहारी वाजपेयी सुद्धा पडले त्याच्या इलेक्शनमध्ये. आणि प्रमोद महाजन यांची माझी चांगली मैत्री होती. तर त्यावेळेला अजून भाजपमध्ये साधेपणाने पक्ष चालवावा असे मानणारे कार्यकर्ते शिल्लक होते. ते माझ्याकडे तक्रार करत आले की काय तुझा प्रमोद केवढा पैसा उडवतोय. या 3 दिवसाच्या अधिवेशनावर ऐका, आकडा ऐका, 10 लाख रुपये उडवले त्यांनी. 10 लाख तेव्हा त्यांना इतका मोठा आकडा. तर मी गेलो प्रमोदकडे. मी प्रमोदला विचारलं, अरे तू भलतीच उधळपट्टी चालवलीस असं ऐकतो. तू म्हणलं किती सांगतायत. म्हणलं 10 लाख रुपये. तो म्हणलं हे भिकारीच आहेत सगळे. यांचे मोठे आकडे सुद्धा इतके लहान. 25 लाख रुपये खर्च केलेत आणि अजून खर्च मी करणार आहे. तर मी म्हणलो तुला हे पैसे मग आता तू आणलेस कुठून हे आता विचारणं आलं. तो म्हणला सांगतो ना. एक लक्षात घे विनय म्हणून, आम्ही देशातला 2 नंबरचा पक्ष आहोत. आत्ता 2 मेंबरचा आहोत. प्रमोदला कोट्या करायची फार सवय होती. पण आज ना उद्या आम्ही या देशाचं राज्य करणार आहोत. आमचं सरकार येणार आहे हे म्हणलं मला कळतं. याच्यापेक्षा सगळ्या उद्योगपतींना आणि व्यापाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसला 10 रुपये दिले तर मला ते 3 ते 5 रुपये नक्की देणार. हा जो इलेक्टोरल बॉन्डचा इश्यू आहे याचं राजकारण होऊच शकत नाही. कारण सगळ्यांनाच पैसे मिळालेले आहेत आणि सगळ्यांनीच ते घेतलेले आहेत आणि प्रत्येकाला हे माहिती आहे. आता उदाहरणार्थ द्रमुक हा काय राष्ट्रीय पक्ष आहे का आणि द्रमुक काय धोरण ठरवतो याचा भारताचा काही संबंध तरी आहे का. काहीतरी 550 कोटीचे बॉन्ड त्यांना मिळालेले. आता हे कसं झालं, एकाच वेळेला लॉटरी आणि हेल्थ सर्व्हिस चालवणाऱ्या कंपनीनी माणसांनी सगळ्यात जास्त बॉन्ड्स घेतलेले. तो तामिळनाडूचा आहे. त्यांनी बॉन्ड घेतलेत 1300 कोटीचे काहीतरी आणि द्रमुकला मिळालेत 550 कोटी. मग सरळ आहे. मी ह्याच्याकरता सुप्रीम कोर्टाचा आदेश कशाला लागतो आणि स्टेट बँक कशाला लागते आणि शोधपत्रकारिता कशाला लागते. त्याच्या कंपन्या तमिळनाडूमध्ये आहेत. तो तमिळनाडूमध्ये ज्याची सत्ता आहे त्याला डावलून त्याला नाही काम करता येणार. जसं मुंबईच्या खालोखाल अर्थव्यवस्थेचं मोठं केंद्र म्हणजे कलकत्ता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींना जास्त पैसे मिळाले आणि बिचाऱ्या काँग्रेसला आता धड मुंबईत सत्ता नाही, दिल्लीत सत्ता नाही आणि बंगालमध्येही नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला बॉन्डचे पैसे काँग्रेसपेक्षा जास्त मिळाले. आता हे फार काळ नाही टिकणार. TRSचा मागल्या निवडणुकीत सत्ता गेली पण तरी हे बॉन्ड जे आहेत ते 2019 ते 24 या काळातले आहेत. त्यामुळे TRSला परत चांगले पैसे मिळालेले आहेत. बिजू जनता दल तिकडं दिल्लीत काही हो, ही तर घराणेशाहीचे म्हणजे नेहरू घराणेशाहीसुद्धा मागे पडली पण पटनाईकांची घराणेशाही शाबूत आहे. त्यांना पैसे मिळालेत. आणि एवढंच काय, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा थोडेसे पैसे मिळाले. त्यामुळे हे ऑब्वियस आहे की जो सत्तेवर आहे त्याला सगळ्यात जास्त फेवर करणं आणि जो नंबर 2 आहे आणि नंबर 2 आपल्याकडे देशभरात आता काँग्रेसच आहे असं चित्र नाही. त्यावेळेला काय पर्याय होता, जर काँग्रेस गेली तर भाजपच आहे, भाजप प्रणित आघाडीच आहे. अशी आता काँग्रेसची परिस्थिती नाही. हे इंडिया आघाडीचं प्रकरण जर त्यांनी चांगलं हँडल केलं असतं तर त्यांना जास्त मिळाले असते. कालच मुंबईला एवढी मोठी म्हणजे त्यांच्या मते मोठी सभा झाली परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर फार गर्दी नव्हती त्या सभेला. त्यामुळे अजूनही याच्या खोलात गेलं तर भाजपला सगळ्यात जास्त पैसे मिळणं हे जर मी अर्थव्यवस्थेमधला असतो तर मी साहजिकच मानतो. हा व्यवहार आहे. उद्याच्या सूर्याला नमस्कार आणि आज जो उगवला आहे त्या सूर्याला नमस्कार. पण न जाणं अचानक काही परिस्थिती फिरली म्हणून जो 2 नंबरला असेल एक तर त्याला नाराज ठेवायचा नाही. आणि दुसरं, त्या राज्यात जो प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना कशावर उभी राहिली आणि शिवसेनेला तर काही विधिनिषेधही नव्हता. ते सरळच पैसे घेत होते सगळ्यांच्याकडनं. तर त्यामुळे
हे जे आकडे दिसतात याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्याच्या पुढचा मुद्दा की जनतेनं किंवा मतदारांनी सुद्धा ही रियालिटी म्हणून ऍक्सेप्ट केलेली आहे का, की बाबा ठीक आहे असंच चालतं आणि आपल्याला हे गृहीत धरूनच मत द्यायचं आहे. ॲक्सेप्ट केलेली. कारण लोकांचं म्हणणं असं की जो काम करतो आणि महागाई वाढू देत नाही आणि आमचं आयुष्य सुसह्य करतो तो पक्ष, त्याची आयडिओलॉजी काही असो, भ्रष्टाचार सगळ्या सरकारमध्ये असणार, हेही लोकांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे मला अजूनही कळत नाही की हा डोंगर पोखरून उंदीर कशाकरता काढलेला आहे. त्याच्यात अजून एक गमतीदार भाग असा की अर्थव्यवस्थेतले जे खरे प्रचंड प्लेयर्स आहेत त्यातलं कोणी नाही पाहायचं. हे सगळं गेल्या 40 वर्षातल्या कंपन्यांची गर्दी आहे. म्हणजे त्याच्या आधीचे भारतामधल्या ज्या 4-5 शैली मानल्या जातात, एक टाटा शैली, बिर्ला शैली, वालचंद शैली आणि किर्लोस्कर महिंद्रा शैली, आणि मग ओबेरॉयने आणली हॉस्पिटॅलिटीची ती 5वी शैली. तर स्वातंत्र्यपूर्व 5 शैली आहेत, त्यातलं कोणी नाही. बजाज आहेत, त्यानंतर फिरोदी आहेत, त्याच्यानंतर अंबानी आहेत, त्याच्यानंतर मारुती उद्योग आहे, ह्यातलं कोणी नाही. म्हणजे इंग्लिश विनोद करायचा झाला ते इंग्लिशमध्ये स्टार्टअप आणि अपस्टार्ट, ते हे सगळे अपस्टार्टचे स्टार्टअप अशा कंपन्या आहेत ज्या सगळ्या गेल्या 40 वर्षातल्या आहेत. आणि हे ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन म्हणजे जागतिकीकरण आणि उदारीकरण याच्यानंतर जी नवी संस्कृती आली, सगळं त्याला फास्ट संस्कृती असं म्हणता येईल. इंग्लिशमध्ये त्याला मेकिंग ए फास्ट बक असं म्हणतात. की तात्पुरत्या गरजा ओळखायच्या, कंपन्या फ्लोट करायच्या, फायदा होतोय तोवर चालवायच्या आणि योग्य वेळेला बंद करून टाकायचं. हे जे अनेक प्रकारचे घोटाळे झाले म्युच्युअल फंडाचे अमुक तमुक, त्याच्याही मागे तेच होतं. आणि लोकांचं कल्चर काय आहे, मी ह्या अपस्टार्टना म्हणजे या उपटसुंबांना मी दोष देणार नाही, लोकांनाही अशी झटपट श्रीमंती हवी आहे. ही गंमत बघा ना, ही पुन्हा जी तामिळनाडूतली कंपनी आहे त्यांचे 2 उद्योग आहेत, एक म्हणजे लॉटरीचा आहे आणि दुसरा हेल्थ सर्व्हिसचा आहे. पण हे सर्वसामान्य माणसाचं स्वप्न आहे की मला लॉटरी लागल्यासारखं कुठून तरी चटकन पैसा मिळावा. आपल्या आयुष्यामध्ये जी कम्फर्टची लेवल आहे, सुखासीनता आहे, ती आपल्याला तळायात वाढवता यावी. आता ह्या गरजा, कृत्रिम गरजा निर्माण केल्या जातात, त्या भागवल्या जातात, त्याच्या झटपट कंपन्या उभ्या केल्या जातात, त्याचं मार्केटिंग केलं जातं, फायदा मिळवला जातो आणि एक दिवशी ती कंपनी बाजारातून नष्ट होते. हे जे आधीची नावं घेतली तसे नाही आहेत, या प्रत्येकाच्या 4-4, 5-5 पिढ्या आणि ते एक प्रकारच्या मार्केट सेगमेंटमध्ये आहेत आणि पहिल्यापासून आजपर्यंत त्याच सेगमेंटमध्ये आहेत. त्यांनी जर नवीन गरजा ओळखून त्यांनी बदल जरूर केलेत, नाही तर ते टिकले नसते. त्यामुळे ही सगळी भुरटी अर्थव्यवस्था असं आपल्याला म्हणता येईल. सगळ्यात गुंतागुंतीचा असा भाग असा की ह्यातल्या काही कंपन्या ऑलरेडी ईडीच्या तावडीत सापडलेल्या आहेत. नंतर काही कंपन्यांनी फायद्याच्या कितीतरी पट जास्त बॉन्ड खरेदी केलेले आहेत. काही कंपन्यांनी जेवढी कॉन्ट्रॅक्ट मिळाली त्याच्यातनं एवढा फायदा मिळाला तसे हे केलेले आहेत. काहींनी फायदा नाही झाला तरी कदाचित उद्याला हेच जर सरकार राहणार असेल तर उद्याला वसूल करू, म्हणजे अगदी हा वेगळाच प्रकार आलेला आहे. आणि तिथे मला असं म्हणायचं आहे, आता कोर्टाने हे सगळं डब्याचं झाकण उघडलेलंच आहे ना, तर कोर्टाने एक पाऊल पुढे जावं आणि ह्या कंपन्या कोणी फ्लोट केल्या, कशा फ्लोट झाल्या, त्यांचा पैसा कुठून आला, तो पैसा कुणी या राजकारण्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनी दिला का, म्हणजे हा मनी लॉन्डरिंगचा सुद्धा एक प्रकार असू शकतो की राजकारणामध्ये निरनिराळ्या पद्धतीने गोळा केलेला पैसा, आपल्या हल्ली महाराष्ट्रात हा चांगला शब्द आला आहे, एखादा सगळ्या सोयऱ्यापैकी कोणाला तरी पकडायचं आणि त्याच्या नावावर कंपनी फ्लोट करायची आणि पुन्हा त्या कंपनीकडनं तो पैसा इलेक्टोरल बॉन्ड्सच्या मार्गाने स्वतःच्या पक्षाकडे वळवायचा, असं सुद्धा असण्याची शक्यता आहे. पण त्याच्यामध्ये फार बारकाईने
कोणाला तरी शिरावं लागेल. त्यामुळे मला दोन गोष्टी मी म्हटलं तसं की मला हे जे निष्कर्ष आले ते अनपेक्षित नव्हते, परंतु अर्थव्यवस्थेचं जे नवं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आहे आणि ह्या अर्थव्यवस्थेला धरून चालणारं राजकारणाचं. लोकांना काय वाटत होतं की अंबानी आणि मोदी, अडानी आणि मोदी असं काहीतरी सापडेल, ते भलतंच काहीतरी निघालेलं आहे. आणि भलतं चिंताजनक अशा अर्थाने आहे की ही सगळी तरंगती अर्थव्यवस्था आहे. म्हणजे ह्यातल्या कुठल्याच गरजा ह्या परमनंट गरजा आहेत असं वाटत नाही. म्हणजे ज्या गरज भागवणाऱ्या याच्यातल्या कंपन्या आहेत त्या. दुसरा मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे आणि तिथे मात्र जास्त गंभीरपणे त्या अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागेल, कारण विकास व्हायचा असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंच पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर मुख्यतः 3-4 क्षेत्रामध्ये आहे. एक म्हणजे कन्स्ट्रक्शन, चांगले रस्ते पाहिजेत, चांगले विमानतळ पाहिजेत, चांगल्या इमारती पाहिजेत. दुसरं चांगलं कम्युनिकेशन नेटवर्क पाहिजे. त्याच्याकरता जे इलेक्ट्रॉनिक आणि इतर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ती झाली पाहिजे. आणि त्याला जोडून ऊर्जेचं क्षेत्र. तर ह्या 3 क्षेत्रामधल्या कंपन्या ह्याच्यात काही आहेत का आणि त्यांच्यामध्ये आणि राजकारणामध्ये काही थेट संबंध दिसतोय का. आणि माझं तर याच्या पुढे जाऊन म्हणणं असं आहे की असा थेट संबंध असेल पण तो जर नागरिकांच्या फायद्याचा असेल तर त्याला आपण भ्रष्ट व्यवस्था असं म्हणू नये. आपण ती त्या काळाची एक आवश्यक गरज आहे, कारण सगळी कामं सरकारच्यानी होणार नाही ते उघड आहे. किंबहुना जी कामं सरकारने करायला घेतली त्याच्यामध्ये म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची शोकांतिका आपण बघतोच आहोत. काही निवडक कामंच सरकारकडे राहिली पाहिजेत. उरलेली सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही खाजगी गुंतवणुकीमधनंच झाली पाहिजे. पण आपल्या देशामध्ये खाजगी गुंतवणूक आणि राजकीय गुंतवणूक हे अजून म्हणावं तितकं वेगळं झालेलं नाही आहे किंवा त्याचे नियम म्हणावे तितके स्पष्ट झालेले नाही आहेत. मूळ मुद्द्याकडे जर पुन्हा एक दृष्टिक्षेप टाकायचा असेल, निवडणुकीचा खर्च दिवसेदिवस वाढत चालला आहे. मतदारसंघ आवाढव्य होत आहेत. मोठ्या राज्यामधल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 95 लाख रुपयाची मर्यादा आहे. म्हणजे साधारण 15 ते 20 लाख मतदारांचा मतदारसंघ असतो मोठ्या राज्यामध्ये. 5 रुपये पर हेड. म्हणजे तुम्ही पोस्टाने एक पत्र पाठवलं तरी सगळे पैसे संपून जातील. असे जर इतके हास्यास्पद मर्यादा ठेवल्या असतील, बरं ही वाढवलेली मर्यादा आहे. 14 साली ज्या वेळेला मी निवडणुकीला उभा राहायचं विचारत होतो त्यावेळेला मला वाटलं तर 25 लाखाची मर्यादा आहे, पण ती प्रत्यक्षात निघाली 40 लाखाची. मग 14 सालच्या निवडणुकीनंतर वाढवून त्यांनी आता ही 95 लाख केली. तुम्हाला 3 सालची गोष्ट सांगतो, जेव्हा निवडणूक खर्चावरची मर्यादा 25 लाख रुपये होती. गोपीनाथ मुंडेंनी एका सभेमध्ये जाहीरपणे सांगितले 25 लाख वगैरे सगळा बकवास आहे, हे अव्यवहार्य आहे. मला 8 कोटी रुपयाला ही निवडणूक पडली आणि त्यांना कोणीही जाब विचारला नाही. एक फक्त मध्य प्रदेशमधनं हे दिग्विजय सिंग त्यांनी फक्त स्टेटमेंट केलेलं होतं की यांच्यावर खटला भरा, कारण त्यावेळेला सत्ता काँग्रेसची होती आणि भाजप विरोधी पक्षाची. ही 3 सालच्या निवडणुकीतली गोष्ट आहे. 20 वर्ष झाले. 7 वर्षांनी दामदुप्पट होते. 8 कोटी रुपये त्यांनी सांगितले. माझा अंदाज आहे त्यांनी त्याच्यात पुन्हा कमीच सांगितले असते. 8 कोटी रुपयाची 3दा जर दामदुप्पट झाली तर 16, 32 आणि 64 कोटी रुपये होतात. आजचा आकडा एका पक्षात, एका निवडणूक. मग बाकीचे पक्ष काय केवळ तात्विक भूमिकेवर निवडणुका लढवतात काय? आजच्या घडीला जर साधा निवडणुकीचा खर्च एक ढोबळ अंदाज काढायचा झाला लोकसभा मतदारसंघात तर 100 कोटीच्या खाली आहे.
असं मला वाटत नाही. आणि आम्ही जे म्हणतोय कायम की 2 दिवसात निवडणूक उरकली पाहिजे, त्याचं तीही एक कारण आहे. जेवढी निवडणूक लांबलचक होते ना, तितका हा खर्च वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे कोणी त्याला विरोध करत नाही आहे. 2-2.5 महिने आता देशात कोणालाच काही काम नाही. आचारसंहिता लागू आहे म्हणून ब्युरोक्रेसीला काम नाही, पण निदान सगळी ब्युरोक्रेसी नोकरशाही निवडणूक आयोगाच्या ताब्यात असते, ती तरी त्यांना काही काम लावतील. नाही तर 2-2.5 महिने आता देशामध्ये डिसिजन मेकिंग नाही. पण तरीसुद्धा निरनिराळ्या कारणाने, म्हणजे हे 40 लाखाचे 95 लाख का केले, तर त्यांनी त्याची 2 कारणं दिली. एक, मतदारांची संख्या वाढली आहे आणि कम्युनिकेशनची कॉस्ट वाढली. पण ह्या कॉस्ट तर कमी व्हायच्याच नाही आहेत. मग अर्थ असा झाला की 550 मतदारसंघात निवडणूक व्हायची असेल आणि प्रत्येक मतदारसंघात 100 कोटी, हा सुद्धा मी काटकसरीने काढलेला आकडा आहे, तो असेल तर 55,000 कोटी रुपयाची निवडणूक आहे. आणि आपण 16,000 कोटीच्या बॉन्डचा सगळ्या तलाश घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे टिप ऑफ द आईसबर्ग. तर हिमनग अजून बराचसा खाली आहे. आणि तो पैसा हा कुठून येतो, तर तो पैसा माझ्या माहितीप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरमधली जी सगळी कॉन्ट्रॅक्ट्स दिली जातात त्याच्यामधनं येतो.